राजकारणाच्या पहिल्याच डावात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत सुनेत्रा पवारांनी शरद पवारांना चितपट केलाय। राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार या प्रश्नाचं थेट उत्तर यातून मिळालंय। तर विलीनीकरणाचा मुद्दाही आता बाजूला पडलाय। शरद पवारांनी हा निर्णय घाईत झाल्याचं सांगत नाराजीच व्यक्त केल्याचं मानलं जातंय। बघूयात। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। मी सुनेत्रा अजित पवार। राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा प्रश्न निकाली, शरद पवारांवर मात। विलीनीकरणाचा आणि वर्चस्वाचा तिढा वहिनींनी सोडवला। निर्णय घाईत झाल्याची शरद पवारांची जाहीर नाराजी। पडद्याआड काय घडामोडी, कुणाची झाली सरशी? अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार याचा संभ्रम अखेर दूर झाला। अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळाली। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणून त्यावर वर्चस्वाला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा डावही मोडून पडला। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी नेतृत्वाचा प्रश्न सोडवून शरद पवारांना मात दिली आहे। पडद्याआड नेमकं काय घडलं? अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय भवितव्याबाबत पवार कुटुंबाची बैठक होणार होती। बैठकीत सुप्रिया सुळेंकडे उपमुख्यमंत्रीपद आणि जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होऊन शरद पवारांकडे नेतृत्व जाण्याची शक्यता। अजितदादांच्या बंडाच्या वेळी अजित पवार कुटुंबात एकटे पडले होते। या बैठकीपूर्वीच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांशी भेट। बैठकीनंतर सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचे संकेत। आता शपथविधी झाला नाही तर पतीचा पक्ष हातातून जाईल याचं भान राखत सुनेत्रा पवारांचा होकार। आधी पक्ष आणि त्यानंतर विलीनीकरणाची चर्चा असा निर्णय अजित पवारांच्या कुटुंबाने घेतला। सुनेत्रा पवारांनी होकार कळवल्याची माहिती शरद पवारांना कळाल्यानंतर ते बारामतीत पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। बारामतीत नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करत अजित पवारांसोबतच्या आमदारांना अजून आपण राजकारणात आहोत हा मेसेज त्यांनी दिलाय। अस्थि विसर्जनाच्या रात्री सुनेत्रा पवार पुण्यात मुक्कामी पोहोचल्या आणि शनिवारी सकाळी मुंबईकडे रवाना झाल्या। तिकडे बारामतीत शनिवारी सकाळी शरद पवारांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेतली। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सांगत नाराजीही व्यक्त केली। पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार आहे? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहेत। आपण जाणार आहात? शपथविधीच्याच दिवशी विलीनीकरणाबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीचा एक व्हिडिओही समोर आलाय। अजित पवारांचीच विलीनीकरणाची इच्छा होती असंही शरद पवार म्हणाले। तर दुसरीकडे ही बैठक जिल्हा परिषद निवडणुकांसाठी होती असं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलं। पुढारी न्यूजने पडताळणी करत दादांचा जुना व्हिडिओ शोधून काढला। त्यात अजित पवार स्वतः त्या बैठकीत काय घडलंय हे सांगताना दिसतायत। आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर हा गाडा पुढे जाईल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा झाली आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी केलं। अशी कुठली बैठक झाली नाही। तुम्ही ना खरंच मी आता काय सांगतो, गोष्टीचं सांगतो की नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला, मी आज कृषी 2026 ओपनिंग होतं। आमचे कुलगुरू तिथं येणार होते। मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे मी पण इथं आलो होतो आणि मला सांगण्यात आलं की साहेब आलेले तिथंच आपण एकत्र जाऊ म्हणून मी पवार साहेबांच्या घरी तिथे गेलेलो होतो आणि तिथून आम्ही एकत्रपणे त्या कृषी प्रदर्शनाला गेलो। ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चहा पानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादांनी एक पत्रकार परिषद घेतली होती
आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. हे आपल्याला सर्वांनाच हे विदित त्या ठिकाणी आहे. शरद पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर पार्थ पवारांनी त्यांची बारामतीत भेट घेतली. मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा घेतलेला निर्णय शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि इतर कुटुंबियांना फारसा पसंत पडल्याचं दिसत नाहीये. सुनेत्रा पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवत आधी पक्ष संघटना बळकट करण्याकडे भर दिल्याचं दिसतंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सत्तेतील वाट्याच्या स्वप्नाला यामुळे धक्का बसलाय. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व नको असाही विचार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि भाजपातही झाला असण्याची शक्यता आहे. विलिनीकरणानंतर शरद पवारांचे 8 खासदार एनडीए सोबत जाण्याची शक्यता होती. अशा स्थितीत केंद्रात सुप्रिया सुळेंना मंत्रीपद आणि राज्यातही काही मंत्रीपद शरद पवारांकडे गेली असती. ही सगळी स्थिती पाहता आणि शरद पवारांचे केंद्राशी असलेले संबंध लक्षात घेत सुनेत्रा पवारांनी वेळ न दवडता हा निर्णय घेत स्वतंत्र वाटचाल असेल हे स्पष्ट केलंय. आता भविष्यात पक्षाची वाटचाल कशी होते आणि विलिनीकरणाची चर्चा पुढे राहणार का या प्रश्नांच्या उत्तरासाठी तुर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.